शासनाने नुकत्याच लावलेल्या जाचक शर्ती आणि अटी विरोधात आपण या धरणे आंदोलन केलेले आहे। या अटींमध्ये अनेक अन्यायकारक आणि असंविधानिक अटी लागू करण्यात आलेल्या आहेत। त्या विरोधात आपण इथे आलेलो आहोत। त्यात पहिली अट अशी आहे की कौटुंबिक उत्पन्न शासनाने 8 लाख मर्यादित ठेवलेलं आहे आणि ती अन्यायकारक आहे। कारण की 8 लाखाच्या उत्पन्नाच मर्यादा ठेवली आणि त्यात शैक्षणिक खर्च आज 30 लाख 40 लाख किंवा 60 लाख इथपर्यंत असतो। पुन्हा यांनी कॅपिंगसुद्धा लावलेली आहे। जे मास्टरसाठी जाणार आहेत त्यांना 30 लाख आणि PhDसाठी जाणारे त्यांना 40 लाख अशी कॅपिंग ठेवलेली आहे। तेव्हा की शैक्षणिक खर्च हा कमीत कमी 40 ते 60 लाखापर्यंत होत असतो आणि ती शिष्यवृत्ती मुलांना मिळावी ह्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत। जुन्या GRनुसार 55% जर ग्रॅज्युएटला मिळालेले असतील तरीसुद्धा ती शिष्यवृत्ती लागू करण्यात होती, परंतु आत्ता या नवीन नियमाप्रमाणे 75% ही अट लागू करण्यात येत आहे। त्यानंतर एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला ही शिष्यवृत्ती लागू करण्यात येत आहे। ही पण एक घातक अट आहे। दुसरी गोष्ट, जर तुम्हाला मास्टरसाठी जर शिष्यवृत्ती मिळाली तर ती PhD अशी मिळणार नाही, ही पण एक अट लागलेली आहे। तर ह्या सगळ्या अटी रद्द कराव्यात। शासनाने जुना GR पुन्हा लागू करावा, यासाठी आम्ही अनुसूचित जाती परदेशी शिक्षणासाठी मुलांना मिळावं, राजश्री शाहू महाराजांची स्कॉलरशिप मिळावी, यासाठी आम्ही नम्र विनंती करतो।